तुमच्याशी फ्रेंडशिप करायची म्हणजे मी काहीतरी प्लॅनिंग केलीच असेल ना, हा केलीच असेल की नाही? तर साहेब तुम्हाला प्लॅनिंग सांगतो. आमच्या विहिरीत पाण्याच्या बरोबर वर ना एक बिळ आहे. ते बिळ मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही तिथं राहा. मी तुम्हाला एक एक करून माझे शत्रू दाखवतो आणि तुम्ही एक एक करून त्यांना खाऊन टाका. यावर आपला गोम्या साप विचार करायला लागला की बुवा खरे आपलं तर वय झालं. मुश्किलीनं इकडे तिकडे झटपट करून शोधून शोधून एक उंदीर मिळतो, याची डील आपल्याला परवड. आपला गोम्या साप म्हणाला ठीक आहे मी येतो तुझ्या बरोबर. पण माऊली आपल्या सोम्यानं मात्र एक अट घातली की तो म्हणला हे बघा साहेब तुम्ही माझ्या फॅमिलीला मला काही करायचं नाही. मी एक एक करून तुम्हाला माझा शत्रू दाखवेन, तुम्ही त्यांनाच खायचं. पटत असेल तर ठीक आहे नाही तर डील कॅन्सल बॉ. मग गोम्या साप म्हणाला मान्य चल. मग काय दोघं मिळून विहिरीकडे निघाले. आपल्या सोम्या बेडकानं एक एक करून त्याचे शत्रू सापाला दाखवले आणि सापानं ते खाऊन टाकले. झालं की काम फत्ते माऊली. सोम्या गोम्या सापाला म्हणाला की साहेब थँक्यू बर का, आता तुम्ही तुमच्या घरी परत जा. साप म्हणला परत जा? अरे तू येडा बिडा झाला काय, परत जा. ज्या क्षणी मी माझं बिळ सोडलं त्या क्षणी दुसऱ्या कोणत्या तरी सापानं त्याला बळकावलं पण असेल. आता हे बिळ सोडून मी कुठेही जाणार नाही. मला इथं आणलं कुणी रे तू? मग माझ्या खायची जबाबदारी कुणाची? तुझी. आता रोज मला एक बेडूक आणून द्यायचा. माऊली अहो बिचाऱ्या बेडकाकडे आता कसलाही पर्याय उरला नाही. तो रोज बेडका आणून देऊ लागला सापाला आणि साप त्याला खाऊ लागला. शेवटी सापच होता तो. आपल्या सोम्यानं आणलेले बेडक तर तो खायचाच, पण त्याच्या बरोबरच दुसरे पण 3-4 बेडक तो खायला लागला. माऊली असं करता करता सापानं सोम्याच्या पोराला खाल्लं की सोम्यानं स्वतः बघितलं. आपल्या पोराला साप खातोय हे बघून त्याला किती त्रास झाला असेल. पण आता तो काही करू शकत नव्हता, कारण या सापाला आवरणं अशक्य झालं होतं. साप एक एक करून सोम्याच्या घरातल्या प्रत्येक माणसाला खाऊ लागला आणि सोम्या बेडूक काही करू शकला नाही. हे सगळं कुठून सुरू झालं माऊली? जेव्हा भावंडांमध्ये भांडणं झाले त्याच्यावर मार्ग न काढता त्यांनाच संपवण्याचा निर्णय आपल्या सोम्याने घेतला ना, तिथून. याच्यातून मार्ग काढण्याऐवजी एकमेकांचा जीव घेण्याचा निर्णय घेतला तिथून. आणि बदला घ्यायचा म्हणून एका तिसऱ्याच प्राण्याला आणून इथं बसवलं तिथून. माऊली जेव्हा भाऊच भावाच्या विरोधात उभा राहतो तेव्हा महाभारत घडतं. काय बोलला होता दुर्योधन पांडवांना की सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जमीन देणार नाही, आणि इथूनच खरा सर्वनाश सुरू झाला. माऊली असे सोम्या बेडूक आपल्याला जागोजागी दिसतात. अहो किती भावांना आपण जागेसाठी जमिनीसाठी भांडताना बघितलंय, इस्टेटीसाठी भांडताना बघितलंय. माऊली आपले भाऊ बंध प्रेमाची माणसं असतात. आपण त्यांच्यावर प्रेम करायचं की त्यांच्याशीच भांडायचो? जरा विचार करा. माऊली माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ज्यांनी आपला सांभाळ केला, ज्यांनी आपल्याला जीव लावला, त्यांच्याशी भांडू नका. उलट त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा आदर करा आणि त्यांचा सांभाळ करा. माऊली संत तुकोबारायांनी विठुरायाला जे मागणं मागितलंय ते मागूया.
आणि आजच्या कीर्तनात थांबूया. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लागे मुक्ती आणि संपदा संत संगती दे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. न लागे मुक्ती आणि संपदा संत संगती दे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण रे रामकृष्ण. इंदुताई, तुम्ही जेव्हा कीर्तनाला उभ्या राहतात ना, तेव्हा असं वाटतं ना की साक्षात व्यंकट महाराजच उभे आहेत. तुम्ही त्यांच्या शिष्य आहात हे तुम्ही सिद्ध केलं. अहो ही सगळी गुरुकृपा आहे. ती विठुरायाची कृपा आहेच की. दे. इंदुताई, ही आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे छोटस मानधन. माऊली, खर तर व्यंकू महाराजांनी मानधन घ्यायचं नाही असं शिकवलं, पण आमच्या विठूच्या वाडीच्या शाळेसाठी देणगीची गरज आहे. ही रक्कम मी देणगी म्हणून स्वीकारते. बर, घ्या. इंदुताई, आता उशीर खूप झालाय. तुमची काही हरकत नसेल तर तुमची राहण्याची व्यवस्था इथेच करू का? अहो नाही नाही, काही हरकत नाही. म्हणजे मी आता निघतच होते, शेवटची बस मिळेल ना मला. चला येऊ मी. आम्ही येतो सोडवायला. अहो काही हरकत नाही, येते मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मायो मायो, काका थांबा. विठूच्या वाडीची बस आता येईलच ना? शेवटची बस तर केव्हाच गेली. गेली? अयो मायो, आता कशी जाणार मी? तुम्ही एक काम करा, तालुक्याला जावा, तिथं तुम्हाला बस भेटेल. ती किती वाजता असेल? नाही होत आहे ते काही सांगता येणार नाही. मायो मायो, लयच उशीर झाला. हुकुमशाहीला टाकू मोडून, अधोक्षज महाराजांना देव निवडो. हुकुमशाहीला टाकू मोडून, अधोक्षज महाराजांना देव निवडो. हुकुमशाहीला टाकू मोडून, अधोक्षज महाराजांना देव निवडो. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदू, बॅटरी पण लो झाली. आदू, अहो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 1
हॅलो हॅलो इंदू. अरे शेवटची बस निघून गेली. आयोजकांमुळे जरा उशीर झाला बघ. आणि फोनची बॅटरी पण संपत आली आदू. अरे बापरे, आता कशी येणार तू? काय माहित आता. नाही तर थांब, मी येतो तुला घ्यायला. हॅलो हॅलो इंदू. इंदू हॅलो हॅलो. हॅलो. झाला स्विच ऑफ. कशी जाऊ मी आता? दादा 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 थांबवा थांबवा थांबवा. इंद्रायणी, तू एवढ्या रात्री इकडे काय करतेस? घरीच निघालीस ना? चल सोडतो तुला. अगं मी खाणार नाहीये किंवा मारूनही टाकणार नाहीये तुला, विश्वास ठेव. नाही म्हणजे तू असा इकडे अचानक. अगं फक्त निमणीतलीच माणसं आजारी पडतात असं नाही, इथली सुद्धा पडतात. पेशंट बघायला आला होतास? अगं मी सरपंच पदाच्या निवडणुकीला जरी उभा राहिलो असतो ना, तरी माझ्या डॉक्टरकीचा पेशा अजून सोडला नाहीये मी. आणि मुळातच मी एक रिस्पॉन्सिबल डॉक्टर आहे, यावर शंका घ्यायची काही गरजच नाही. असो, बराच उशीर झालाय, तुला आता काही बस रिक्षा वगैरे मिळणार नाही. बस गाडीमध्ये मी सोडतो तुला. तुझं घर माहितीये मला. नाही नको नको, मी माझी जाते. ठीक आहे, तू एक काम कर, अधोक्षजीला फोन कर, तो घ्यायला येईल ना तुला. तोवर थांबतो मी. काय झालं? एवढं तर करूच शकतेस ना तू. नाही ना. फोनची बॅटरी गेली. अरे बाप रे, आता मात्र हद्द झाली हा इंद्रायणी. अगं अनोळखी गाव, फोनची बॅटरी डेड, आता तुला रिक्षा बस काही मिळणार नाही, तरीही तू माझ्या बरोबर यायला तयार नाही. की एकमेकांना परके झालोय का आपण? म्हणजे नातं म्हणून सोड, पण माणूस म्हणून तरी ओळखतो ना आपण एकमेकांना. आणि मी काही रस्ता वाकडा करत नाहीये. तुला जिकडे जायचं तिथेच मलाही जायचं. ठीक आहे, मी आपलं सौजन्य म्हणून विचार.